नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या सिरीजमधली ही 9वी व्हिडिओ। या 9व्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पायथागोरसचे प्रमेय आणि त्याचा व्यत्यास ही संकल्पना। या अगोदर आपण 8 व्हिडिओजमध्ये 8 वेगवेगळ्या संकल्पनांवरती कन्सेप्ट्सवरती चर्चा केली। आजची ही 9वी कन्सेप्ट अतिशय महत्त्वाची आहे, कारण आपण पायथागोरसचे प्रमेय आणि त्याचा व्यत्यास यावर आधारित प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला नेमके कसे विचारले जातात यावर आपण चर्चा करणार आहोत। तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। बघा मित्रांनो, ह्या ज्या 9वी व्हिडिओ आहे या 9व्या कन्सेप्टमध्ये आपण बघूयात सगळ्यात पहिली गोष्ट पायथागोरसचं प्रमेय। आता पायथागोरसचं प्रमेय तुम्हाला माहिती आहे की पायथागोरसच्या प्रमेयामध्ये जर का हा त्रिकोण एबीसी असेल तर आपल्याला माहिती आहे पायथागोरसच्या प्रमेयामध्ये कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग असतं। हे आपण मागच्या वर्षी बघितलं, 9वीला बघितलं, 8वीला बघितलं, 7वीला बघितलं, 6वीला बघितलं, 5वी पासून आपण पायथागोरसचं प्रमेय बघतोय। पायथागोरसचं प्रमेय काटकोन त्रिकोणामध्येच येतं आणि काटकोन त्रिकोण म्हणजे काय? ज्या त्रिकोणाचा एक कोन 90 मापाचा असतो त्याला काटकोन त्रिकोण म्हणतो आणि 90 कोणासमोरची जी बाजू असते ती कर्ण आणि ही बाजू सगळ्यात मोठी बाजू असते। आणि हे प्रमेय काय असतं? कर्ण वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज। कर्ण कोण आहे? एसी, माहिती लिहायचा एसीचा वर्ग बरोबर इतर बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग। माहिती लिहायचं एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग, विषय संपला। तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त हे सूत्र तयार करता आलं पाहिजे, आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे। ओके, हे आता आपल्याला माहिती आहे। तर यावर आधारित काय नेमका प्रश्न विचारला जातो तर बघा अशा प्रकारे की एका काटकोन त्रिकोणाच्या बाजू 8 आणि 6 सेमी असतील तर काटकोन त्रिकोणाचा कर्ण काढा, असा सुद्धा प्रश्न येतो। किंवा कधी कधी फक्त इथे आकडे बदलले जातील, 8 आणि 6च्या ऐवजी 13 आणि 5 दिलं जाईल किंवा 12 आणि 5 दिलं जाईल, अशा प्रकारची काही गणितं विचारली जातात। बघा आता इथे आपण काय करू, समजा आपल्याकडे हा एक काटकोन त्रिकोण आहे ज्याचं नाव समजा एबीसी आहे, ए बी आणि सी आहे आणि मला काय करायचं? कर्ण काढायचं आहे। याची एक बाजू एबी जी आहे ती 8 सेमी आणि बीसी जी आहे ती 6 सेमी आहे। ओके, आता मला इथं पायथागोरसचं प्रमेय वापरून मी एसी काढणार। मग त्याच्या अगोदर लिहायचं की बाबा काटकोन त्रिकोण, आपण डिटेलमध्ये लिहू, काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये काय बाबा, काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये कुठल्या सूत्रानुसार? पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार। इथं लिहायचं व्यवस्थित, पायथागोरसच्या प्रमेयानुसार। तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र होणार? कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग। कर्ण कोण? एसी आहे, माहिती लिहायचं एसीचा वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग। एक बाजू आहे एबी, एबीचा वर्ग, दुसरी बाजू आहे बीसी, बीसीचा वर्ग। इथं लिहायचं एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग। एबीचा वर्ग, एबी 8 बीसी 6, माहिती 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग। 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36। मग आपल्याकडे एसीचा वर्ग किती आला? 64 आणि 36 झाले 100। मग एसी बरोबर किती? 100चं वर्गमूळ आले 10, म्हणजे कर्ण किती? 10 सेमी। मग इथं शेवटी उत्तर लिहायचं की बाबा या त्रिकोणाचा जो कर्ण आहे तो कर्ण जो आहे तो आपल्याकडे 10 सेमी वगैरे येईल। तर अशा पद्धतीने आपल्याला हे लिहिता येईल, एकदम सिंपल आहे। म्हणजे पायथागोरसचं प्रमेय हे फक्त 10वीला आहे असं नाहीये, तुम्ही 9वी 8वीला पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे हे तुम्हाला समजून घ्यायला खूप सोपं जाईल। ठीक आहे, पुढचं एक एक्झाम्पल आपण या कन्सेप्टवरती बघूयात। बघा इथे बघा, आता हा पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास झाला की बाबा 8, 15, 17 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे काय? आता पायथागोरसचं त्रिकूट आहे हे चेक करण्यासाठी काय करायचं? पायथागोरसचं प्रमेय असल्यावर काय होतं की कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग आणि कर्ण सगळ्यात मोठी बाजू असते। आता हे त्रिकोट आहे की नाही हे तपासा, किंवा या 3 बाजू घेऊन बनणारा त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल का, असाही प्रश्न विचारला जातो। मग आपण काय करू? सर्वात मोठी बाजू, आता या ठिकाणी बघा सर्वात मोठी बाजू जी आहे ती सगळ्यात मोठी बाजू काय आपल्याकडे? सगळ्यात मोठी बाजू आहे 17। मग काय करा? 17चा वर्ग करा। मग 17चा वर्ग करू, सगळ्यात मोठी बाजू 17, 17चा वर्ग 289, याला म्हणायचं नंबर 1। पहिलं सगळ्यात मोठ्या बाजूचा वर्ग करायचा आणि नंतर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची। आता इतर दोन बाजू कोणी? एक आहे 15 आणि एक आहे 8, मग इथं लिहायचं 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग। मग 8चा वर्ग 64 अधिक 15चा वर्ग 225, 64 आणि 225 289, याला म्हणा विधान 2। ओके, मग आता 1 आणि 2 वरती लक्षात घ्या की 17चा वर्ग मोठ्या बाजूचा वर्ग 289 आला आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज पण 289 आली, म्हणजे दोन्ही बाजू सारख्या आल्या। मग इथे लिहायचं विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून आपल्या असं लक्षात येतं की बाबा 17चा जो वर्ग आहे तो
आणि 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग या दोघांची वर्गांची जी बेरीज आहे ती सारखी असते. 8चा वर्ग आणि 15चा वर्ग यांची बेरीज सारखी असते. दोन्ही बाजू सारख्या आहे. मग दोन्ही बाजू सारख्या आहे म्हणून आपण लिहू शकतो पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार लिहायचे. तर पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपल्याला असं म्हणता येईल की बाबा इथं आपण म्हणू शकतो की म्हणून 8, 15 आणि 17 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. त्रिकूट आहे. झालं. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. एकदम सिंपल आहे. सगळ्यात मोठ्या बाजूचा वर्ग करायचा आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची. या दोन्ही बाजू जर का सारख्या आल्या तर समजायचं हा काटकोन त्रिकोण असेल किंवा हे पायथागोरसची त्रिकोट असतील, नाहीतर मग नसतील. जर दोन्ही बाजू सारख्या नसत्या आल्या तर आपण म्हटलं असतं की बाबा हे पायथागोरसचं त्रिकोट नाहीये. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडू शकतो. चला, स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घ्या तुम्ही. आता आपण पुढचा प्रश्न बघू या संकल्पनेवर आधारित. बघा, या कन्सेप्टवर आधारित कधी कधी बघा हा एक प्रश्न येतो असा की खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही, तर कोणतं नाहीये ते मला चेक करायचं आहे. आता याच्यामध्ये बघा हे 12 या ठिकाणी जर आपण बघितलं 12, 5 आणि 15, इथं जर तुम्ही बघितलं 15चा वर्ग येतो 225. ओके, बघा 15चा वर्ग येतो 225. ओके, आणि याला म्हणला नंबर 1. त्याच्यानंतर 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग करा. 12चा वर्ग येतो किती बाबा? 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग तुम्ही करा. 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25. दोघांची बेरीज किती? 4 आणि 5 9, 4 आणि 2 6 आणि हा एक 169. बघा दोघांची बघा दोन्ही बाजू सारख्या आहेत का? नाही. मोठ्या बाजूचा वर्ग 225, इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज येते 169. म्हणजे हे पायथागोरसचं त्रिकूट नाहीये. बाकी कदाचित इतर जी आहे ती पायथागोरसची त्रिकूट असू शकतात आणि हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट नाहीये. याच्यामध्ये थोडंसं या प्रश्नामध्ये थोडीशी हे आहे, म्हणजे ही 2 पायथागोरसची त्रिकूट नाहीये आणि ही जी आहेत ही 2 हे 8, 15, 17 मगाशीच बघितलं पायथागोरसचं त्रिकूट आहे आणि हे जर 10, 24 आणि 26 जर बघितलं तर हे पण ही 2 बी आणि डी ही पायथागोरसची त्रिकूट आहे आणि ए आणि सी ही नाही आहेत. परीक्षेला काय येईल माहिती आहे का? 4 पैकी कुठलं तरी एकच येईल की जे नसेल आणि बाकी 3 असतील. किंवा कधी कधी परीक्षेला प्रश्न तुम्हाला असाही विचारला जातो, हे बघा इथं, की कुठलं पायथागोरसचं त्रिकूट आहे ते तपासा. कुठलं आहे? मग कुठलं आहे बघा. आता तुम्ही बी जर बघितला, ए जर बघितलं तर 10चा वर्ग तुमच्याकडे येतो 100, बरोबर. आणि या दोघांच्या वर्गांची बेरीज केली, एकाचा वर्ग 1, 5चा वर्ग 25, दोघांची बेरीज येते 26. म्हणजे हे पायथागोरसचं त्रिकूट नाहीये. आपल्याला कुठलं आहे ते चेक करायचं. आता 3, 4, 5चा विचार केला, सगळ्यात मोठी बाजू 5, 5चा वर्ग केला 25. आता इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, छोट्या बाजू 3 आणि 4 आहे. मग 3चा वर्ग करा अधिक 4चा वर्ग करा. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, दोघांची बेरीज आली 25. बघा इथं आलं 25 25. इथं तुम्हाला जास्त एक्सप्लेन करून सांगायची गरज नाहीये. डायरेक्ट उत्तर लिहायचं की बाबा बी ऑप्शन करेक्ट आहे, संपला. बाकी तिघांना बघायची गरज नाहीये. ओके, तर अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय आणि त्याचा व्यत्यास या घटकावर येऊ शकतात. तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही नवीन संकल्पनांवरती चर्चा करू आणि त्या संकल्पनावर आधारित बोर्डाच्या परीक्षेला येणारे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावर चर्चा करूयात. तर आजची चर्चा इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल मित्रांनो आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.